सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व धर्मप्रेमी साधकांना सादर दंडवत प्रणाम। आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। बंधूंनो, सध्या नवरात्र चालू आहे आणि सर्वीकडेच विधिविधान, नामस्मरण, पोथी प्रवचन असे विविध प्रकारे धर्मकार्य चालू आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपण चिंतन करणार आहोत। आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत तो म्हणजे की देवता ईश्वर भक्ताला विघ्न का करतात। लीळाचरित्र पाहत असताना आम्हाला असे काही प्रसंग, घटना आढळून येतात की परमेश्वराच्या सन्निधानात असताना सुद्धा काही भक्तांना देवतेने विघ्न केले आहे। सर्वप्रथम एक गोष्ट आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेची आहे की देवता जीवाला विनाकारण विघ्न करत नाहीत। जोपर्यंत आपण चुकत नाही, जोपर्यंत आपण एखादा काय म्हणतात त्याला आपण प्रमाद घडत नाहीत, अविधी घडत नाहीत, तोपर्यंत त्या विघ्न करत नाहीत। आपण जर आपल्या नियमामध्ये आपलं विहरण वर्तन असेल, भक्ती असेल, आपला आचार असेल, तर आपल्याला देवता अजिबात विघ्न करू शकत नाहीत किंवा त्या करतही नाहीत। मुळात देवता या आपण समजून घ्या की देवता या शक्ती संपन्न असतात, त्या सामर्थ्याने युक्त असतात। परमेश्वराने या सृष्टी रचनेत व सृष्टी व्यवस्थापनेत देवतेलाही काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। श्री गोपाळकृष्ण परमात्मा भगवद्गीतेत अर्जुनाला सांगतात की मय्याध्यक्षेन प्रकृती, म्हणजे या प्रकृतीचा मी सर्व आहे, मी अध्यक्ष आहे, माझ्या अध्यक्षतेखाली या सृष्टीची रचना झाली आहे आणि या सृष्टीच्या व्यवस्थापनाचा जो व्यापार आहे, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, वेगवेगळे काम आहेत, हे भगवंतांनी देवतेवर सोपवलेले आहेत आणि देवता सुद्धा ती जबाबदारी परमेश्वर आज्ञा आहे म्हणून पार पाडत असतात। ही जबाबदारी पार पाडत असताना देवतेला काही अधिकार दिलेले आहेत, त्यांना काही स्वातंत्र्य दिलेले आहेत, त्यांचे कार्यक्षेत्र त्यांना ठरवून दिलेले आहेत, त्यांच्या काही विशिष्ट वेळी काळामध्ये त्यांचा मुक्त संचारही असतो। 81,9,00,000 देवता आहेत आणि या वेगळी एक माया आहे। पण इतकी जरी देवतेची संख्या असली तरी सुद्धा देवता आपापल्या कार्यक्षेत्रातच त्या काम करतात। कोणतेही देवता इतर कोणत्याही देवतेच्या कामात हस्तक्षेप करत नाही आणि अशा पद्धतीने परमेश्वराने या सृष्टी व्यवस्थापनाच्या कार्यात देवतेकडे महत्वपूर्ण जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत। अशा पद्धतीने थोडक्यात हा देवता प्रकार महत्वपूर्ण आहे। आता आपण आपल्या विषयाकडे येऊ की देवता विघ्न का करतात। लीळाचरित्रामध्ये या अर्थाने काही प्रसंग, काही लीळा आलेल्या आहेत देवता विघ्नाच्या संदर्भात। त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नीलभट्ट भांडारेकर यांना देवतेकडून काही विघ्न झाले। दायंबा नावाच्या सुद्धा भक्तांना देवता विघ्नाला सामोरं जावं लागले। नाथोबा सारख्या श्रेष्ठ भक्ताला की स्वतः सर्वज्ञांना त्यांचा अभिमान होता, त्यांच्यावर विशिष्ट अशी भगवंताची कृपा होती। इतकंच नाही तर आमच्या गोसाव्यांना नाथोबाचा अवयववत स्वीकार होता आणि अशा भक्त नाथोबांनाही देवता विघ्न करतात।
आपण याच लीळेचे चिंतन करणार आहोत की नाथोबांना विघ्न का झाले किंवा त्यांच्या कोणत्या चुकीमुळे देवतांना विघ्न करण्याची संधी प्राप्त झाली. आपण या लीळेचे चिंतन करणार आहोत. या लीळेचे चिंतन यामुळे आपल्याला करायचे की आपल्याकडून सुद्धा कळत नकळत अशा चुका होऊ नये. नाथोबांचे प्रासादिक नाव आमच्या सर्वज्ञांनी मंडळी असे ठेवलेले होते. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे वास्तव्य नेवासा येथे आहे. नेवासा हे तसं अत्यंत महत्वपूर्ण ठिकाण, अनेक महत्वपूर्ण लीळा, महत्वपूर्ण प्रसंग या ठिकाणी घडलेले आम्हाला लीळाचरित्रात आढळून येतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ज्या 8 ठिकाणी भक्तजनासहित दीपावली हा सण साजरा केला, त्या 8 पैकी एक दीपावली ती या ठिकाणी म्हणजे नेवासा येथे भक्तजनासहित भगवंतांना साजरी केलेली आहे. आणि अशा नेवाशाला सर्वज्ञांचं वास्तव्य आहे. समवेत बाईसा, आचार्य, नाथोबा, मुख्य करून अनेक भक्तिजन आहेत. नाथोबा जवळ एका गावाला काही सेवेच्या निमित्ताने गेलेले असतात. ज्या कामानिमित्त गेलेले होते ते काम आटपून आता वापस पुन्हा नेवासाला यायला निघालेले आहेत. आता त्यांना येताना एक गाव लागले. म्हणजे ते ज्या गावाला गेले होते त्या गावापासून नेवासापर्यंत मधात 1-2 गाव असतील, त्यापैकी एक गाव नाथोबांना लागलेले आहे. हे गाव लागेपर्यंत नाथोबांना 2 प्रहर वेळ झालेला आहे किंवा 2 प्रहर लागलेले आहेत. म्हणजे दिवसाचे 2 प्रहर, म्हणजे सकाळी 6 ते 9 एक प्रहर व 9 ते 12 दुसरा प्रहर. म्हणजे अंदाजे नाथोबा 12:30च्या आसपास त्या गावामध्ये पोहोचलेले आहेत. साहजिकच आहे की मध्यान्ह काळ झालेला आहे, उष्णतेचं प्रमाण जास्त असते, त्याचाही त्रास होतो. सकाळपासून पायी प्रवास चालू आहे आणि थोडा विसावा घ्यावा असं वाटणे साहजिकच आहे. नाथोबालाही तसंच वाटलं. मग त्यांना एक देऊळ दिसले. देऊळ पाहिल्यावर त्यांना वाटले की काही वेळ तिथे थांबू, विश्रांती घेऊ, मग जाऊ. अशा हेतूने त्या देवळाकडे जातात. तिथे गेल्यावर पाहतात तर त्या मंदिरात डांका वाजवणे चालू असतं. डांका म्हणजे डफली. म्हणजे काही विशिष्ट प्रसंगी, काही विशिष्ट काळी हे वाद्य वाजून काही उपासना, काही पूजा अर्चेचे विधी देवतेचे चालू असतात. ते तिथं डांका चालू होता. मग ते दृश्य पाहून नाथोबा तिथून निघतात. पुन्हा त्यांना दुसरे एक देऊळ दिसते काही अंतरावर. त्या देवळात जातात. देवळात गेल्यानंतर पाहतात तर तिथे देवतेच्या अनेक प्रतिमा आहेत, मूर्ती आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे मंदिरामध्ये एकच अधिष्ठान असते, एकच मूर्ती असते. पण नाथोबा ज्या मंदिरात गेलेले होते त्या मंदिरात अनेक प्रतिमा होत्या. अनेक प्रतिमा म्हणजे कशा? एक मूर्ती मुख्यस्थानी व इतर सर्व भिंतीलाही काही प्रतिमा होत्या. म्हणजे आपण काही ठिकाणी पाहत असतो की देवळाच्या भिंतीमध्ये मूर्ती कोरलेल्या असतात. त्या भिंतीमध्ये त्या देवतेची प्रतिमा, त्या पाषाणामध्ये ती मूर्त देवतेची त्या भिंतीच्याच ती कोरल्या जातात. अशा पद्धतीनं त्या पण मंदिरात प्रवेशद्वाराचा भाग सोडला तर सर्व बाजूने त्या प्रतिमा, त्या मूर्ती त्या सर्व भिंतीमध्ये कोरलेल्या होत्या. आणि आता तिथे विश्रांती करावी, जरा अंग टाकावं तर आपले पाय त्या मूर्तीकडे होणार, त्या प्रतिमेकडे होणार. आणि तसं पाय करून प्रतिमेकडे, मूर्तीकडे झोपणे चूक आहे, अयोग्य आहे. आणि त्यामुळे त्या देवळातही आपल्याला विश्रांती घेता नाही येणार हे त्यांच्या लक्षात आले. आता त्यांनी तिथून गुपचूप निघून जावं ना. एकतर झालं काय, नाथोबा थकले होते, भर दुपारची वेळ झालेली, बरेच अंतर चालून आलेले होते. पहिल्या मंदिरात गेले तर तिथे डांका वाजवणे चालू होते, त्यामुळे तिथे विश्रांत घेता नाही आली. आणि आता या देवळात आले तर इथे सर्व बाजूने प्रतिमा मूर्ती आहेत, त्यामुळे इथेही विश्रांती घेता येणार नाही. एकतर दमलेले, थकलेले आणि त्यात अशी परिस्थिती, त्यामुळे त्यांना मानसिक
त्रागा उत्पन्न झाला. ते अस्वस्थ झाले आणि त्या अस्वस्थतेत त्यांना राग उत्पन्न झाला आणि रागाच्या भरात ते देवतेबद्दल अपशब्द बोलून जातात. आता देवतेबद्दल अपशब्द बोलणे ती चूकच आहे. आता ती कळत झाली का नकळत झाली, म्हणजे रागाच्या भरात आहे का विचारपूर्वक आहे, याने काही फरक पडत नाही. म्हणजे एखाद्या चुकीमुळे जे होणारे परिणाम असतात यावर तुमच्या हेतूने किंवा तुम्ही कोण्या परिस्थितीत चूक केली याने काही फरक पडतो का? नाही पडत. आता नाथोबांनी जे अपशब्द वापरले ती त्यांची चूकच होती. आता नाथोबा तिथून निघाले. थोड्या कालावधीनंतर एक झाड त्यांना दिसले. त्या झाडाखाली ते विश्रांतीसाठी थांबतात. तिथे झाडाखाली अंग टाकतात, म्हणजे झोपतात. झोपल्यानंतर काही वेळेतच नाथोबांना थंडी ताप सुरू होती. चरित्रामध्ये असं वाक्य आले आहे की तेव्हा हडहडीत ज्वरू आला, म्हणजे एकदम थंडी ताप नाथोबांना सुरू झाली. म्हणजे त्यांनी जो देवतेविषयी अपशब्द वापरला त्यामुळे तेथील देवतेला क्रोध आला व त्यांनी नाथोबाला ज्वर आणला, म्हणजे थंडी ताप आणला. थोडक्यात देवतेने नाथोबाला विघ्न केले. का केले? नाथोबाच्या चुकीमुळे केले. इकडे नाथोबांना ज्वर आणला देवतेने, एवढ्यावरच देवता थांबला नाहीत. त्या देवता आमच्या सर्वज्ञाकडे म्हणजे नेवासाला पोहोचतात. कशासाठी त्या येतात? नाथोबांचे गाऱ्हाणे घेऊन, नाथोबांची चूक सांगण्यासाठी येतात. सर्वज्ञांना बाहेरच्या पट्टीसाळेवर आसन झालेले, भगवंत तिथे विराजमान झालेले आहेत. देवता तिथे पोहोचतात आणि नाथोबाचा सर्व वृत्तांत सर्वज्ञापुढे सांगतात. देवता ते गाऱ्हाणे सांगत असताना भगवंत त्यांना हु हु असं म्हणत असतात. म्हणजे एखादा मनुष्य आपल्याला काही सांगत आहे तर आपण त्याला प्रतिसाद म्हणून अधूनमधून हु हु असं म्हणत असतो. तसा प्रकार देवता सांगत असताना भगवंतही करत असतात. आता हे सर्व चालू असताना बाईसाहेब पाहत असतात. त्यांना वाटतं स्वामी तर एकटेच बसलेले आहेत. आता बाईसांना त्या देवता थोडी दिसणार आहेत आणि त्यांना वाटतं सर्वज्ञ असं हु हु असं कोणाला करतायत, एकटेच आहेत, मग भगवंत कोणाशी बोलत आहेत? बाईसाहेबांना प्रश्न पडतो. मग ते लगेच सर्वज्ञांना विचारतात की आपण कोणाशी बोलत आहात? यावर सर्वज्ञ त्यांना म्हणतात की नाथोबाच्या घराने आमच्याकडे आले. बाईसाला वाटतं की नाथोबाच्या घराने कसं काय? यावर सर्वज्ञ म्हणतात की मंडळिका देवतेशी सवया दिदल्या, तयाशी तेथ ज्वरू आणला, आपण येथ घराणेशी आलिया. म्हणजे नाथोबांनी तिथे देवतेला अपशब्द वापरले, त्यामुळे देवतेंनी त्यांना तिथे ताप आणला आणि एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर इथे आमच्याकडे त्या नाथोबांचे गाराणे घेऊन आले आहेत. इकडे नाथोबा त्या तापितच कसं तरी सायंकाळपर्यंत म्हणजे 6 पर्यंत नेवाशाला पोहोचतात. अंगामध्ये भयंकर अशी तापीमुळे डोळे असे लाल भडक झालेले. तसेच गोसाईजवळ आले, दंडोत घातले, श्रीचरणा लागले. मग सर्वज्ञ त्यांना विचारतात की तुम्हाला उशीर का झाला? घडलेला सर्व वृत्तांत देवाला तर माहीत होताच, तरी पण नाथोबाला विचारतात. यावर नाथोबा सांगतात की मला अचानक झाडाखाली विश्रांती घेत असताना थंडी ताप आला, यामुळे मला उशीर झाला. मी कसा बसा हळूहळू इथपर्यंत पोहोचलो. सर्वज्ञ त्यांना म्हणतात की तुम्हाला ताप का आला? यावर नाथोबा म्हणतात की जीजी ते मला माहीत नाही, म्हणजे सांगता येणार नाही. मग प्रभू त्यांना म्हणतात की तुम्ही देवतेशी सवया का दिल्या? भगवंतांनी असं विचारल्यावर नाथोबा घडलेला सर्व वृत्तांत सांगतात की एका देवळात गेलो तिथं असं होत होतं, मग दुसऱ्या देवळात गेलो तिथं असं दिसलं आणि त्यामुळेच माझ्याकडून नकळत अपशब्द वापरल्या गेली रागाच्या भरात. नाथोबांनी जे खरं आहे ते सांगून दिलं. मग सर्वज्ञ त्यांना म्हणतात की तुम्हाला तिथे ताप आणला देवतेनी आणि इथे तुमचे घराणे सांगण्यासाठी आल्या होत्या. यावर भगवंत त्यांना काही महत्वपूर्ण वचनांचे
निरूपण करतात की ईश्वर भक्तांनी कुठे कुठे जाऊ नये व ते का जाऊ नये या संदर्भाचे काही वचने भगवंत त्यांना निरूपण करतात. आणि शेवटी असं म्हणतात की तुम्ही येतीचे होते म्हणून उपसाईले, म्हणजे तुम्ही ईश्वर भक्त आहेत म्हणून फक्त हे विघ्न देवतेंनी तापीवरच भागवले. परत अशी चूक करू नका. देवतेला अपशब्द बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. यावर नाथोबा म्हणतात की आजपासून परत अशी चूक होणार नाही. बंधूंनो, या लेखातून आम्हाला जो आचार घ्यायचा आहे, जो विचार घ्यायचा आहे, तो म्हणजे की आपण देवतेबद्दल उपहासात्मक, टीकात्मक, चुकीच्या शब्दाचा वापर आपल्याकडून होऊ नये. कारण ईश्वराची आम्हाला तशी आज्ञा आहे. आपण एकनिष्ठ भक्त आहोत. आपण देवतेची पूजा अर्चा करत नाहीत. का करत नाहीत? तर त्या देवता या जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करण्यास, या जीवाला मोक्ष देण्यास असमर्थ आहेत. म्हणून आपण देवतेची पूजा अर्चा करत नाही. वांचून आपल्याला देवतेबद्दल चुकीचं बोलण्याचा अधिकार नाही. म्हणून आपण जीवन जगत असताना, परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करत असताना आपल्या हातून अशा चुका घडल्या गेल्या नाही पाहिजेत याची काळजी घेणं गरजेची आहे. विनाकारण तुम्हाला कोणतीही देवता त्रास देत नाहीत, देऊ शकत नाहीत. आपण आपल्या नियमाचे पालन करावे. बाकी ईश्वर आपली काळजी करणारा आहे. ज्याच्या मुखात ईश्वराचे नाम आहे त्याला ईश्वर सहाय्य नक्कीच करणारे आहेत. शेवटी फक्त म्हणजे एवढेच ध्यानात ठेवावे की रक्षिता प्रभू समर्थ, म्हणजे तो तुमचं रक्षण करणारा समर्थ आहे. तो जगाचा चालक आहे, मालक आहे. फक्त आपली श्रद्धा, आपली भक्ती आपण एकनिष्ठतेने ईश्वराप्रती समर्पित करावी. आपले जी साधना आहे ती साधना आपण विधिविधान जे असेल ते अत्यंत काटेकोरपणे आपण त्याचं पालन करावं. ही सद्भावना, ही अपेक्षा व्यक्त करून या माझ्या लांबलेल्या विचारांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.